नवी मुंबईतील खारघर परिसरात एका सलून चालकाकडून महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। हेअर स्पासाठी सलूनमध्ये गेलेल्या 34 वर्षीय महिलेसोबत गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। खारघर सेक्टर 2 येथील एका सलूनमध्ये 34 वर्षीय महिला हेअर स्पासाठी गेली होती। यावेळी सलून चालक समीर यानं हेअर स्पाची प्रक्रिया सुरू असताना महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। घटनेनंतर महिलेनं सलूनमधून बाहेर पडत आपल्या बहिणीला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला। त्यानंतर आरोपीनं महिलेला दिलेले पैसे परत करत माफी मागणारा संदेशही पाठवल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीनं खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी समीर याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। काय घटना घडली आहे त्या घटनेसाठी आपण सर्व इथे पोलीस स्टेशनला जमला आहात? ॲक्च्युली माझा एक मित्र आहे इथे, त्याची वाईफ तिचं सासर आहे इकडे। आम्ही डोंबिवलीला राहतो सगळे आणि माझ्या मित्राचे वाईफचं सासर इकडे खारघरमध्ये। तर त्या इकडच्या एका सलूनमध्ये आलेल्या। त्या सलूनमध्ये त्यांचा मेकअप चालू असताना त्याचं एक समीर खान म्हणून, तो त्याचं नाव समीर सांगतो तो, पण त्याचं नाव समीर नाही आहे, त्याचं नाव काहीतरी सलीम की असं काहीतरी आहे। तर त्याचं CNC आणि दुसरं काय नाव आहे त्यांच्या सलूनचं, अजून एक त्याचे 2 सलून आहेत इथे, लीट म्हणून अजून एक सलून, असे 2 सलून त्याचे इथे आहेत। त्याच्यामधल्या CNC सलूनमध्ये हा सगळा प्रकार घडला की त्याची वाईफ, जेव्हा माझ्या मित्राची वाईफ तिथे जेव्हा मेकअप चालू होता त्यावेळेला त्याने तिला किस केलं आणि ती गोष्ट तिने त्याला तिकडनं ही घटना घडल्यानंतर त्या निघून गेल्या तिकडनं आणि त्यांनी त्यांच्या मिस्टरांना घरी जाऊन फोन केला की असं माझ्यासोबत झालंय। मग आम्ही तिकडे येऊन त्या सलूनवाल्याला विचारणा केली तर तो आम्ही असं नाही आहे, हे नाही वगैरे तो हे करायला लागला। नंतर आम्ही त्याला विचारलं तर तो बोलला हो माझ्याकडनं चुकी झाली आहे। तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलिसांना बोलवून घेतलं तिथे आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। या घटनेचा FIR दाखल झाला आहे का? या घटनेचा FIR दाखल झालेला आहे। आपले इकडचे सुरुवातीला थोडं हे झाला त्रास, पण नंतर आपले विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्याला इथे येऊन मदत केली। त्यानंतर पोलिसांवरती थोडं प्रेशर झाल्यानंतर त्यांनी इकडे व्यवस्थित FIR वगैरे दाखल करून घेतलाय आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेनंतर पीडितेची मानसिकता कशी आहे? त्या म्हणजे खूप आता त्या मनातनं खूप खचलेल्या आहेत। त्या ॲक्च्युली स्वतःचा चेहरा पण आरशामध्ये बघायला घाबरत आहेत आणि खूप त्या स्ट्रेसमध्ये आहेत। म्हणजे आपण FIRच्या माध्यमातून काय मागणी केली आहे? आम्ही FIRच्या माध्यमातून त्याच्यावरती आरोपावरती जी कुठली कारवाई आहे त्याच्यावरती जे कुठले कलम आहेत ते त्याच्यावरती लागले पाहिजेत आणि त्याला योग्य ती शिक्षा घडली पाहिजे आणि याच्यानंतर हे पुढे असे कुठले प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी पण त्यांना त्यासाठी सहकार्य करायला पाहिजे नागरिकांनी। गोष्ट सांगायची होती की मला आपल्या ज्या महिला आहेत, आपल्या भगिनी आहेत, त्यांना ही गोष्ट अजून एक सांगायची होती की आपण पण ज्या वेळेला कुठल्या सलूनमध्ये जातो, कुठल्या पर्सनल याच्यासाठी जातो, त्यावेळेला आपण कुठल्या सलूनमध्ये जात आहोत, आपण तिकडची माणसं कोण आहेत, कुठल्या मानसिकतेची आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्यानंतरच तिथे जावं। कारण ही घटना घडली ती आज एकासोबत घडली। आज त्यांच्यामध्ये तेवढी डेअरिंग होती म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले। त्यांनी घरामध्ये सांगितलं किंवा बाकीच्या लोकांना आपण सांगू शकलो, पण काही महिला आपल्या अशा आहेत, काही भगिनी अशा आहेत की ज्या घरामध्ये शांत कुठल्या गोष्ट घडल्यानंतर बाहेर घरी येऊन शांत बसतात आणि त्या कोणाला सांगू शकत नाहीत। आणि हा अन्याय करणारी लोक, ही जी मानसिकता आहे ह्यांची, तो मुस्लिम होता आणि त्यांची जी मानसिकता आहे ही अशी त्याच्यामुळे बळावते। यांना वेळीच त्याच वेळेला तिथे ठेचलं तर ही लोक तिथे शांत बसतील। काय सांगाल आपण या घटनेसाठी आपण इथे पोलीस स्टेशनला आला आहात? जय श्रीराम। आता आजचं प्रकार म्हणजे एकदम निंदनीय आहे। समस्त माझ्या हिंदू भगिनींना, माता भगिनींना पहिलं माझं निवेदन असणार, नम्रतेची विनंती असणार आहे की जिथे ते लांड्यांचे सलून किंवा यांचे धंदे, भाजीपाल्याचे धंदे आहेत, तिथे पहिला बघा तुम्ही। यांनी जिथं जाईल तिथं थूक जिहाद, मूत्र जिहाद, लँड जिहाद हे सगळा प्रकार चाललेला आहे। आणि आजही आमची भगिनी, तिचं आम्ही कौतुक करावं असं वाटतं आणि तिला खरोखर एक रणरागिणी म्हणून आम्ही संबोधितो का की यांचे जे प्रकार आहेत ते बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने। आज तुम्हाला सांगतो, जे सलूनमध्ये त्या भगिनीला सांगितलं तुमचं केस स्ट्रेटनिंग केल्यानंतर त्यांना जो फेस पॅक लावायचा, त्या निमित्तानं डोळे झाकायला सांगितले, फेस पॅक लावला आणि फेस पॅक लावल्यानंतर तिच्या किस केलेली। म्हणजे आज तिथं जो प्रकार जर त्याने ते व्हिडिओ रेकॉर्ड केला असता, ती किस केलेली, आणि नंतर मग त्या भगिनीला ब्लॅकमेल केलं असतं, पण ती भगिनी तिथे न थांबता
तिने तिच्या घरच्यांना सांगितलं, घरच्यांनी आपल्या समस्त हिंदू बांधवांना सांगितलं आणि मग इथं आल्यानंतर काही शासकीय अधिकारी पण अगोदर तसे धारा देत नाही, पण आमचं समस्त जमाव बघितल्यानंतर समस्त हिंदू जनजागृती झाल्यानंतर इथं संघटनेचे कार्यकर्ते आल्यानंतर त्यांनी सहकार्य करून आज तिथे कारवाई झालेली आहे. या कारवाईच्या निमित्तानं मी समस्त हिंदू बांधवांना भगिनींना हेच सांगू इच्छितो की आपण सांगतो का जातपात नाही, जातपातीचा विषय येत नाही, कारण हे जे आहेत ना हे यांना शिकवण जी दिलेली आहे ती मदरशामधून अशाच प्रकारे दिली जातो. आपल्या हिंदू आया बहिणींना, आपल्या हिंदूंना बाटवायचं कसं हे सगळं त्यांना पद्धतशीर शिकवलं जातं आणि हे प्री प्लॅन करूनच करत असतात. ही घटना तो एक धंदेवाला आहे आणि त्याच्याकडनं चुकून झालेली आहे असा यातला भाग नाही, त्यांचं ते ठरवून असतं आणि या गोष्टीपासून प्रत्येकाने सावध राहावा. माता भगिनी हीच माझी नम्रतेची विनंती आहे.